नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम. आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑर्गॅनिक माहिती या यूट्यूब चॅनल. तर आत्ताच काही तासापूर्वी गव्हर्मेंटने ही स्कीम आणलेली आहे, जे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. खरंच मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे का नाही हे पाहूयात आता पुढे. आणि तुमचा सुवर्ण संधीचा वेळ चालू आहे, कारण निवडणुकी आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला असं भरभरून योजना दिल्या जातील. त्याच्या माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कदाचित आत्तापर्यंत तुम्ही केलंही असेल. तर चला सर्वप्रथम पाहूयात या योजनेबद्दल काय आहे. सर्वप्रथम या योजनेचं नाव म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. नाव तर खूप आकर्षक आहे, पण पुढे काय आहे हे पाहूयात. चला योजनेची ठळक वैशिष्ट्ये वाचून दाखवतो तुम्हाला. शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची, स्वातंत्र्य आणि शाश्वत योजना. ठीक आहे, चला पुढे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच. म्हणजे की जे जनरल कॅटेगरीमधले आहेत त्यांच्यासाठी 10% रक्कम भरून तुम्हाला सौर पॅनल आणि त्याचा पंपाचा पूर्ण संच मिळणार आहे. आणि खाली या अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5%, म्हणजे 5% तुम्हाला भरायचे आहेत. बाकीचं जे 95% आहे ते सरकार अनुदान देणार आहे. त्याच्या खाली आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान. मी सांगितलेलं आहे, केंद्र आणि राज्य सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे. याच्यामध्ये जमिनीचे क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप तुम्हाला मिळणार आहेत. पुढे बघा, 5 वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह तुम्हाला मिळणार आहे. याच्यासोबत इन्शुरन्स आणि 5 वर्ष रिपेअरिंगचं हमी. वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही, हे तर खरं आहे. सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा हे तुमच्या मनावर राहील केव्हा चालू करायचं काय नाही, कारण तुमचं सोलर आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात आपण सोलर पंप म्हणजे काय. सोलर म्हणजे काय समजून घ्या. सोलर म्हणजे अशी एक वस्तू आहे जी की सूर्य ऊर्जेपासनं स्वतःला चार्ज करते, म्हणजे की स्वतःमध्ये शक्ती साठवते. नंतर तुम्ही ती शक्ती तुमच्या कुठल्याही वीज कामासाठी वापरू शकता. तर हे कळालं असेल तुम्हाला. म्हणजे की तुम्हाला बाजूकडनं कुठलं लाईट कनेक्शन घेण्याची आवश्यकता नाही. तर आता याच्यामध्ये पुढे काय लिहिलेलं आहे या गव्हर्मेंटने लॉन्च केलेल्या या स्कीममध्ये. तर आता इथे पाहू शकता तुम्ही लाभार्थी निवडीचे निकष म्हणजे की काय आहे पाहू. 2.5 एकरपर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांना 3 अश्वशक्ती असणारे, म्हणजे की सोप्यात सांगायचं झालं तर 3 HP ते तुम्हाला पंप मिळणार आहे, 3 HPचा. आणि पुढे 2.51 ते 5 एकरपर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांना 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि म्हणजे की 5 HP ज्यांची जमीन 2.51 ते 5 एकर आहे त्यांच्यासाठी. आणि 5 एकरवरील शेतजमीन धारक शेतकऱ्यांसाठी 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप दिला जाईल, म्हणजे की 7.5 HPचा 5 एकरवरील शेतकऱ्यांसाठी. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर पंपाचे मागणी केल्यास तो दिला जाणार नाही. या व्यतिरिक्त किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक, तसेच 12 महिने वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक
शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इतर ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवणीच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सादर पंप वापरात येणार नाहीत. ठीक आहे, तर हे सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. आणि पुढे काय सांगण्यात आलेलं आहे हेही पाहणारच आहोत आपण. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशाच नवनवीन माहितीकरिता. कदाचित तुम्ही आतापर्यंत केलंही असेल. तर चला पुढे. अटल सौर कृषी योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र असतील. म्हणजे ज्यांना मागे मिळालं नाही आहे तेही शेतकरी डबल अर्ज करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं सर. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि पुढे ह्याचा अर्ज मोबाईलवरनं कसा भरायचा, मागील त्याला सौर कृषी पंप याचा व्हिडिओ पण आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. धन्यवाद. राम राम.